जालन्यातून बातमी समोर येतेय। जालन्यात आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू आणि बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात देशमुख कुटुंब सहभागी झालेत। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूयात। जालन्यात जन आक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय दाखल झालेले आपल्यासोबत वैभवी देशमुख आहे। जन आक्रोश हा जो समाजाचे म्हणजे भावना आहेत त्यांचा हा जन आक्रोश आहे आणि आमची एकच मागणी आहे की न्याय मिळाला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। जे आरोपी आहेत ते पोलीस प्रशासन त्यांचं तर काम करत आहेत, तरी आमची एकच मागणी आहे की जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करावी आणि महिना होऊन गेला तरी ते आरोपी जर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची प्रतीक्षा किती दिवस करायची आणि आम्हाला तर न्याय हा लवकरात लवकर हवा आहे। समाजाचं पण हेच मत आहे की म्हणजे जो माझ्या वडिलांवर अन्याय झालाय त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि सर्व एकजुटीने या म्हणजे आमच्या पाठीमागे आहेत आणि मी त्यांना सुद्धा एकच विनंती करते, आज तुम्ही मोठ्या संख्येने आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आहात आणि कायम असेच राहा एवढी विनंती करतो। आमची मागणी आहे त्याला लवकरात लवकर जेरबंद करावं आणि तपासला वेग आलेला दिसतोय आणि तसंच वेग येत्या 2 दिवसामध्ये सगळं तपास म्हणजे झाला पाहिजे आणि त्या आरोपीला जेरबंद केलं पाहिजे। लोकांची पण भावना आहे आणि आमचं पण मत आहे की जी झालेली घटना आहे ते अत्यंत गंभीर आहे आणि ही घटना परत घडली नाही पाहिजे महाराष्ट्रात आणि त्याच हेतूने आम्ही न्याय पण मागतोय आणि त्याची पण मागणी करतोय की परत ह्या सरकारने आरोपींना एवढी सजा दिली पाहिजे कठोरातली कठोर की ही घटना परत अशी कोणाच्या घरी कोणाच्या नशिबी येऊ नये। इरफानसह अक्षय शिंदे, साम टीव्ही, जालना।